तुम्हाला सुद्धा ऍसिडिटी होते, पचनशक्ती स्लो झालेली आहे, मग हे तांदूळाचे पापड एकदा नक्कीच करून पहा। हे पापड करण्यासाठी खिशी गाटा करायची गरज नाही, अजिबात लाटायची गरज नाही किंवा गिरणीमधून दळून आणायची गरज नाही किंवा मिक्सरमध्ये सुद्धा दळायची गरज नाही। अतिशय सोप्या पद्धतीने नवीन शिकाऊ सुद्धा सहज करतील एवढी सोपी ही पद्धत आहे। एकदा केलेले हे पापड वर्षभरासाठी खाता येतात आणि मस्त 4 पटीने फुलतात। अतिशय खुसखुशीत हे पापड होतात। नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। रेसिपीला सुरुवात करू। तर हे पापड करायचे आपल्याला कुकर मध्ये, म्हणून मी या ठिकाणी मोठ्या साईजचं कुकर घेतलेला आहे। कुकर मध्ये घरातील कुठल्याही कपाने किंवा ग्लासाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर मेजरमेंट कपाने या ठिकाणी मी कुकर मध्ये पाणी घालते, तर 10 कप पाणी घातलेलं आहे। तुम्ही 10 ग्लास सुद्धा घेऊ शकता। त्यासाठी 1 चमचा पांढरे तीळ आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे। सोबतच आपल्या चवीनुसार म्हणजेच 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा पापड खार घालायचा आहे। आता पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे। आता या ठिकाणी 2 कप रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे 4 ते 5 पाण्याने आणि 1 तासापूर्वी भिजत घातलेले होते पाण्यामध्ये। त्यातलं सगळं पाणी हे काढून घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ धुतलेले रेशनचे तांदूळ या कुकर मध्ये घालायचे आहे। तुमच्याकडे जर का रेशनचा तांदूळ नसेल तर मग तुम्ही कोलम वगैरे इतर तांदूळ सुद्धा घेऊ शकता। ज्या तांदूळाचा भात मोकळा सळसळीत होतो ना, असे जुने तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे पापड करण्यासाठी। बघू शकता सगळे तांदूळ यामध्ये टाकलेले आहे। मिक्स करायचं आहे व्यवस्थित पाण्यामध्ये। त्यानंतर कुकरचं झाकण आपल्याला लावायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी करून द्यायची आहे। गॅसची फ्लेम जर का मोठी ठेवली तर हे पाणी सगळं ओतू जाऊ शकते शिटीच्या बाहेर, म्हणून गॅस अगदी मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरती 2 ते 3 शिट्या काढायच्या आहे। आता 2 ते 3 शिट्या निघत आहेत तोपर्यंत या ठिकाणी मी ह्या पुदिन्याचे पानं घेतलेले आहे। काढून घेतलेली पाने आपल्याला स्वच्छ धुवायची आहे, त्यानंतर कोरडी करायची आहे आणि बारीक अशी चिरून घ्यायची आहे। बघू शकता 3 शिट्या झालेल्या आहे। त्यानंतर पूर्ण वाफ सुद्धा निघालेली आहे। आता मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते। बघू शकता तांदूळ कसा मस्त शिजलेला आहे। अशा प्रकारे हे शिजून घ्यायचं आहे, अजिबात तांदूळाचे कणे नाही, मस्त असा घाटासारखं हे झालेलं आहे। संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि चमचाने अशा प्रकारे थोडंसं घोटून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी स्मूथ असं होतं। त्यानंतर या ठिकाणी ही जी आपण पुदिन्याची पानं चिरून घेतलेली आहे ना, ती घालायची आहे। तुम्हाला पुदिना घालायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी यासोबतच कोथिंबीर घालू शकता किंवा पालक सुद्धा टाकू शकता। पण पुदिना हा थंड असतो, शिवाय पाचक असतो आणि ऍसिडिटी सुद्धा दूर होते पुदिन्यामुळे, म्हणून मी या ठिकाणी पुदिन्याचे हे पापड करत आहे। त्यासोबतच आपल्या चवीनुसार चिली पेस्ट सुद्धा घालायची आहे किंवा तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा यामध्ये टाकू शकतात किंवा अगदीच लहान मुलांसाठी तुम्ही हे पापड करत असाल तर मग चिली पेस्ट नाही घातली तरी सुद्धा चालणार आहे। त्यानंतर संपूर्ण हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे। आता हे व्यवस्थित मिक्स करण्यासाठी मी पसरट भांड्यामध्ये हे मिश्रण काढते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता बघू शकता पसरट भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि पूर्णपणे हे गार होऊ द्यायचं आहे, बऱ्यापैकी गार होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच मग हे पापड करायचे आहे। बघू शकता हे मिश्रण आता पूर्णपणे गार झालेलं आहे आणि त्यानंतरच मग हे पापड करण्यासाठी प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे। प्लास्टिक पेपरला तेल किंवा तूप लावायची काही गरज नाही आणि लाट्या सुद्धा करायची गरज नाही। असं हे चमचाने मिश्रण घ्यायचं आहे। 1 चमचा प्लास्टिक पेपर वरती टाकलेला आहे, वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि प्लेटने प्रेस करायचं आहे। बघू शकता असे मस्त हे पापड होतात। आणखी मी तुम्हाला काही पापड असे करून दाखवते। पुन्हा हे मिश्रण टाकायचं आहे। आता ज्या साईजचे तुम्हाला पापड करायचे आहे ना, थोडेसे लहान मोठे किंवा मीडियम त्यानुसार हे मिश्रण टाकायचं आहे। प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे त्यावरती आणि प्रेस करून घ्यायचं आहे। कुठलाही पापड प्रेस करण्याचं मशीन तुम्हाला लागत नाही हे पापड करण्यासाठी किंवा पलपाट लाटणं सुद्धा लागत नाही। अतिशय सोप्या पद्धतीने खिशी घाटा न करता आणि किंवा न लाटता न प्रेस करता असे हे पापड होत असतात, अतिशय सोप्या पद्धतीने। तर थोडासा आपल्याला जाळ वाटतो आणि थोडासा जाळच ठेवायचा आहे। वाढल्यानंतर छान असे पातळसर अगदी काचेसारखे हे पापड होतात। मैत्रिणींनो, तुमच्याकडे लहान मुलं असतील थोडेसे पापड करण्यासारखे, ते सुद्धा तुम्हाला अगदी भराभर अशी मदत करू लागतील।
अशाच प्रकारे मी अगदी पटकन हे सगळे पापड करून घेतलेले आहे। बघू शकता किती छान दिसतात। तर एक दिवस उन्हामध्ये हे पापड मी वाळून घेतलेले आहे। जर का तुमच्याकडे ऊन येत नसेल तर मग तुम्ही 2 दिवस हे पापड घरामध्ये वाळून घ्या। घरामध्ये सुद्धा हे पापड वाळतात आणि वाळल्यानंतर पाहू शकता मस्त असे पातळसर हे पापड झालेले आहे आणि दिसायला सुद्धा छान दिसत आहे। दिसायला जेवढे छान दिसत आहेत ना तेवढे चवीला सुद्धा मस्त हे पापड लागतात। आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते। तेलामध्ये पापड टाकला का मस्त 3-4 पटीने हे पापड फुलतात। बघू शकता पापडची आधीची साईज आणि तळल्यानंतर पापडची साईज। किती सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। भिजत घालायची गरज नाही किंवा गिरणीमधून सुद्धा दळून आणायची गरज नाही। नक्कीच हे पापड तुम्ही सुद्धा करून पहा। बनवायला खूप सोपे आहे आणि चवीला अप्रतिम आहे। बघू शकता एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात। आता या ठिकाणी मी तुम्हाला काही पापड हे तळून दाखवते आणि यामध्ये आपण पुदिना घातलेला आहे, त्यामुळे अतिशय पौष्टिक आपले हे पापड झालेले आहे। पुदिना किंवा इतर तुम्ही पालेभाज्या यासारख्या तुम्ही या पापडमध्ये घालू शकता। चवीला छान लागतात किंवा कुठल्याही प्रकारच्या पालेभाज्या तुम्हाला वापरायच्या नसेल तर अशा प्लेन सुद्धा तुम्ही हे पापड करू शकतात। प्लेन सुद्धा खूप छान होतात किंवा या मिश्रणाच्या तुम्ही चकल्या सुद्धा करू शकता। चकल्या सुद्धा खूप छान होतात। बघू शकता अशा प्रकारचे मी काही पापड तुम्हाला हे तळून दाखवत आहे। पापड हे बऱ्यापैकी काही 5 ते 6 पापड तळून घेतलेले आहे। पापडची साईज सुद्धा तुम्ही बघू शकता। ताट भरलेला आहे। एवढी ही मोठी साईज झालेली आहे पापडची आणि दिसायला सुद्धा मस्त। आता हे पापड मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। म्हणजे तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील किंवा वयस्कर मंडळी असतील ते सुद्धा अगदी सहज खाऊ शकतील। अगदी जिभेवर ठेवताच विरघळतील एवढे खुसखुशीत आणि मऊ हे पापड होतात। पापडाचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता। मस्त खुसखुशीत हे पापड झालेले आहे। एकदा केलेले हे पापड आपल्याला वर्षभरासाठी वापरता येतात आणि हे पापड बनवण्यासाठी आपण तेलाचा सुद्धा वापर केलेला नाही, त्यामुळे वर्षभर अजिबात वास वगैरे येत नाही पापडचा। पापड बनवण्याची रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहत आलातच। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधीच तुम्ही आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद। मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।